जय श्रीराम. धन्यवाद. आता मॅचला सुरुवात होणार आहे. पहिली सेमीफायनल इंटर शिवडी. पहिली सेमीफायनल शिवडीची श्री लक्ष्मी माता विरुद्ध जय माता दी. या दोन संघांना या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री संभाजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या पहिल्या सेमीफायनलचा टॉस केला जातोय. या दोन्ही कर्णधार. यस, या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि भाऊंच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. यस, निर्णय काय असणार आहे? आम्ही 20 पर्यंत यांना रोखू. निर्णय काय असणार आहे? निर्णय आमची बॉलिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे, कारण तो एवढे 3 दिवस खेळून सेमीफायनल मध्ये तो देखील संघ दाखल झालाय. त्या संघाविषयी काय रणनीती आखली आहे? हा एक चांगली टीम आहे. मॅच चांगली होईल. आणि तुम्ही देखील स्पर्धेचे मुख्य घटक आहात. या खेळपट्टीवर तुम्ही खेळताय आणि अगदी घरचंच मैदान आहे. या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? आम्ही 15-20 पर्यंत रोखू. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जातो अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे. टॉस समोरच्या संघाने जिंकलाय आणि टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? मी पण फिल्डिंगच घेतली असती, कारण समोरची टीम पण खूप चांगली आहे. खूप मेहनत करतात. आम्ही पण खूप मेहनत केली, पण आम्ही पण खूप प्रयत्न करू. 100% द्यायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? कारण गेले 3 दिवस तुम्ही स्पर्धा घेताय. कसं वाटलं? कसा माहोल होता? प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आयोजन समितीने गेलेली मेहनत, गेले 4 ते 5 महिने ते देखील मेहनत घेत आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल? नक्कीच मी असं बोलेल. आता मी पहिल्या दिवसापासूनच बोलतोय की साईराज मित्र मंडळ हे खूप चांगलं मंडळ आहे. माझे बरेचसे मित्र आहे असे. मी पूर्ण टीममध्ये पण माझे बरेच मित्र आहे. खूप काय तसं चांगलं असं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणजे बघायला असं की म्हणजे ही टुर्नामेंट खेळणं आम्हाला अक्षरशः झोप नाही लागत आहे. आता आम्ही सेमीपर्यंत गेलो. गेल्या वेळी पण आम्ही सेमीपर्यंत होतो. आज सेमीफायनल. पूर्ण प्रयत्न करू आम्हाला फायनल प्रवेश करायचा. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर प्रथमतः आमच्या शिवडीच्या नवदुर्गेची आरती केली जाईल आणि तदनंतर मात्र या मॅचला सुरुवात केली जाईल. मेगा स्क्रीन वरती. यस, स्क्रीन ऑपरेटर रेडी आहे का? यस, स्क्रीन ऑपरेटर देखील रेडी आहेत. आणि खेळाडूंना देखील विनंती, आपण एका लाईनीत उभे राहा. प्रथमतः आरती केली जाईल आणि तदनंतर मात्र या पहिल्या सेमीफायनलला सुरुवात केली जाईल. धन्यवाद. यस, स्क्रीन ऑपरेटर रेडी. डीजे ऑपरेटर बोथ आर रेडी.
जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मॅच ऑफिशियल्स आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थोड्याच वेळात या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याला आता सुरुवात होणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि साईराज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा साईराज प्रीमियर लीग 2025 नववं पर्व आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलोय आपण सगळेच. कारण सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. अंतिम फेरीमध्ये कोण धडक मारणार, सेमीफायनल मध्ये कोण धडक मारणार, सेमीफायनल जिंकून मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कोणते दोन संघ असणार आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण मुंबईभर या स्पर्धेची चर्चा आहे. कारण साईराज प्रीमियर लीग म्हटलं की सगळंच आपण पाहिलं तर सगळंच दरवर्षी आपण काही पाहिलं तर आयोजन समितीच्या माध्यमातून काहीतरी नवीन करण्याचा निर्णय मात्र घेतला जातो आणि या वर्षी देखील काहीतरी नवीन केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता पहिली सेमीफायनल रंगताना पाहायला मिळेल. शिवडीची श्री लक्ष्मी माता आणि त्यांच्या विरुद्ध जय माता दी या दोन संघांमध्ये हा पहिला सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत अभिषेक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय विजय. आणि षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे तो निलेश सोनार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पहिली सेमीफायनल, लेट्स प्ले गेम ऑन. ओहो, पहिला बॉल टॅप खेळले, बॉलला ढकलून दिले गोशांकी क्षेत्रात आणि या पहिल्या धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील उघडले. अभिषेक नटे एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि ओहो यावेळेला काय फटका खेळलाय पहा. शेवटच्या क्षणाला वेळ जाऊ दिला, वेळ पाहिली आणि तदनंतर मात्र बॉलला ढकलून दिलं गोशांकी क्षेत्रात. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ज्या पंचांचा आवाज अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर घुमला आणि तेच आपण पाहतोय सर अजित निकम या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि पंचांकडे आता पाहावं लागेल. दोन पंच आपण पाहतोय आणि हेच दोन पंच आता विचार विनिमय करून मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कारण प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मान्यवरांची मांदी आळी आणि आता थर्ड अंपायरची मदत मात्र मागितली आहे ऑनफिल्ड अंपायरने. आणि तदनंतर मात्र प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण पाहतोय. मान्यवरांची मांदी आळी, सुसज्ज असं व्यासपीठ आणि त्याचप्रमाणे ही खेळपट्टी. या खेळपट्टीचं देखील कौतुक करावं लागेल कारण याच खेळपट्टीवर कित्येक सामने पाहायला मिळाले आणि अंतिम दिवस देखील आपण अंतिम टप्प्याकडे देखील आपण आता वाटचाल केली आहे आणि आता थर्ड अंपायरचा निर्णय येणं अजूनही शिल्लक आहे. अभिषेक नटे यांना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. गोलंदाजीसाठी निलेश सोनार आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कर्णधार विजय देखील आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे आणि प्रायोजकांचं देखील कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पॉन्सरशिप आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण जिथे जाईल तिथे सगळेच प्रायोजक पाहायला मिळत आहेत. अगदी कॅनरा बँक पासून ते अगदी अरब रेस्टॉरंट शिवडी पर्यंत हे सर्व प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता
येस, बॅटर मात्र या ठिकाणी येस, बॅटर आउट पंचांनी घोषित केलंय आणि अभिषेक नटे मात्र माघारी परतलेत आणि नवीन बॅटर आले बॅटिंगसाठी. रोहित, आज बॅटिंग करावी लागेल. अगदी योग्य डिसिजन पोहोचवलाय पंचांच्या माध्यमातून, कारण अगदी वेल एज्युकेटेड पंच आपण पाहतोय आणि हेच पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. निलेश सोनार काम करून दिलंय, काम फिट करून दिलंय आपल्या संघासाठी, कारण जी विकेट गरजेची होती ती विकेट मात्र आपल्या संघाला मिळून दिली या गोलंदाजाने. ओहो, यावेळेला फटका खेळलाय, चांगला सजवलाय, फिल्डर त्या ठिकाणी होते आणि तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. चांगला स्ट्रोक, समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. ओ, यावेळेला शेवटच्या क्षणाला ढकलल्या बॉलला आणि तोपर्यंत आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण ही महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे, कारण ही स्पर्धा मानाची आहे, ही मॅच अभिमानाची आहे आणि ही मॅच जो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणार आहे. त्याच्यासाठी सुरू असलेली ही तयारी आपण पाहतोय. आणि हा शेवटचा बॉल, ओ हो हो हो, काय अडवलाय पहा फिल्डरने त्या ठिकाणी. फिल्डर तैनात होते लॉंग ऑनला आणि त्याच्यासाठी मात्र टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट होताना पाहायला मिळतोय, कारण धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. गरजेच्या धावा आहेत, महत्वाचा क्षण आहे या मॅच मधील, कारण त्याच खेळाडूच्या मदतीने या 3 धावा अडवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ देखील आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. श्रेयस त्या ठिकाणी होते आणि त्यांनी केलेली फिल्डिंग मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय संघ. चिकू त्या ठिकाणी होते आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज दीक्षित. ओ, पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय, पॉवरफुल होता. फिल्डर त्या ठिकाणी होते, निलेश बॉल पर्यंत पोहोचलेत. पुन्हा एकदा टाळ्यांचा कड 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 कडकडाट होताना पाहायला मिळतोय, कारण आणखीन 3 धावा आपल्या संघासाठी अडवल्यात या क्षेत्ररक्षकाने आणि याच धावा महत्वाच्या असणार आहेत या मॅच मध्ये, कारण जेवढ्या धावा तुम्ही रोखणार ना तेवढ्या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करणार. पुढचा बॉल यावेळेला गरकन फिरलाय बॉल आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6 या आकड्यावर. पुढचा बॉल फटका सजवला. निलेश ते प्रयत्न चांगला केला त्या ठिकाणी. झेल त्याच्याकडून शेवटच्या क्षणाला निसटला जरूर, पण प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. चांगला प्रयत्न निलेश सोनार यांनी केलाय. अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूचा आणि तोच खेळाडू सगळ्यांचं लक्ष वेधून देखील घेताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची पावले देखील मैदानाकडे वळतायत. पुढे आलेत, फटका सजवलाय. यस, आलाय हा 4 4 4 4 4.
म्हणजे षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. मॅच मध्ये कमबॅक केले पुन्हा एकदा शिवडीची श्रीलक्ष्मी माता या संघाने देखील. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय निलेश सोनार गोलंदाजीसाठी आलेत. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. कर्णधार आहे स्ट्रायकिंग एंडला विजय. पहिला बॉल समोर फटका खेळलाय. बॉलरने बॉलला अडवलं असताना मात्र विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचले. झेल पकडलाय. विकेट. विजय आउट. पोचले. झेल त्यांनी पकडला आणि आकाश आपण पाहतोय यष्टीरक्षक म्हणून. आणि आता विकेट देखील आली आहे. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. निलेश सोनार आणि अगदी काम करूनच दाखवतोय आपल्या गोलंदाजीला आलेलं असताना मात्र पहिल्या षटकामध्ये देखील त्याने काम केलं. आता तिसरं षटक हाताळत असताना मात्र पहिल्याच बॉलवर त्याने विजयची विकेट देखील मिळवून दिली आहे. ओहो, या वेळेला सोडून दिलाय बॉल. नो बॉल आहे. फटका खेळलाय. स्ट्रोक चांगला आहे आणि या बॉल निघून गेलाय. आर फार 4 4 4 4 4 SRBI चौकार. त्याच्याकडून चूक आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार. ओ पुढचा बॉल. काय फटका खेळलाय पहा. चांगला स्ट्रोक. शेवटच्या क्षणाला हलक्या हाताने ढकलून दिला बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली. ही कला आहे या खेळाडूची आणि तीच कला आता कामी येताना पाहायला मिळते. असे फटके कमी क्वचितच पाहायला मिळतात अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आणि तो फटका मात्र खेळला बॅटरने. रोहित. फटका सजवलाय चांगला. फिल्डर त्या ठिकाणी होते. त्याच्याकडून बॉल निसटला. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव आली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20. पुढचा बॉल. फिल्डर. हो 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 हो. 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच. द कॅच ऑफ द मॅच. आणि आउट. बॅटर बाद. बॅटर आपण पाहतोय कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा हे नाव ऐकलं की आम्हाला कृष्णा लक्ष्मण सात यांची आठवण होते आणि आणखीन एक कृष्णा आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि हा शेवटचा बॉल. पुढे आलेत. फटका खेळलाय आणि धावबाची संधी. यस. बॅटर आउट. नो बॉल. नो बॉल वरती विकेट. नो बॉल वरती बॉल काउंट. नो बॉल वरती धाव काउंट आणि आता विकेट. श्री लक्ष्मी वात्या संघाडे आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी संजू बाबा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि नवीन बॅटर देखील मैदानामध्ये आलेत. अजिंक्य. पहिला बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. अंतिम टप्पा गाठला या स्पर्धेचा.
पुढचा बॉल फटका खेळलाय, टॅप खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी होते, बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण मात्र बदलत असताना पाहायला मिळतंय. 22 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. हा डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, अजिंक्य. ओहो, यावेळेला फटका चुकला आणि डायरेक्ट थ्रो. यस, सेलिब्रेशन, मॅच ऑन, डायरेक्ट हिट आणि बॅटर बाद. येतोय चौ 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 चौकार. हो, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक होता. याही वेळेला फटका सजवायचा होता. फिल्डर त्या ठिकाणी होते, धाव घेण्याचा प्रयत्न, आता विकेट आली आहे. बॅटर सोनू आउट. एक धाव मात्र मिळेलच या बॉलवर, कारण दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट आली आहे. पुढचा बॉल नो बॉल हाताळलाय आणि नो बॉल वर देखील विकेट आली आहे. म्हणजेच आता पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 28. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज असणार आहे. च्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. उर्वरित 24 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 29 धावा करायच्या आहेत. आता फायनलची दारं मात्र दोन्ही संघांसाठी उघडी आहेत. पण कोणता पहिला संघ असणार आहे जो संघ फायनल मध्ये दाखल होईल, प्रश्न प्रेक्षकांना तोच पडलाय. आणि म्हणूनच की काय, जिथे जाईल तिथे पहा दर्दी प्रेक्षक,
गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र हा संडे, हा रविवार नसून आम्हा क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेट वार आहे आणि म्हणूनच ही काय, जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक अगदी बसून आणि काही प्रेक्षक उभे राहून, काही प्रेक्षक ऑनलाईन देखील आमच्या समवेत जुडलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आता मॅचला सुरुवात होते आहे. दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात होईल. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 करायचे आहेत. बॅटिंग साठी आपण पाहतोय निलेश सोनार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आकाश आणि गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 अजिंक्य. यष्टांच्या मागे आपण पाहतोय अभिषेक यांना. एकच मॅच, कित्येक वर्ष केलेला सराव आपल्याला या मॅच मध्ये आठवावा लागेल, कारण ही महत्वाची मॅच आहे. ओ पहिलाच बॉल, स्टान्स पहा या खेळाडूचा. काय घडतंय या मॅच मध्ये, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार ते पाहावं लागेल. आणि हा पहिला बॉल, ओहो पहिला बॉल फिरला आणि बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक देखील चपळाईने बॉल पर्यंत पोहोचले. अभिषेक नटे यष्ट्यांच्या मागे आणि आता थर्ड अंपायर आणि आता तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाईल, कारण आता त्याची पडताळणी केली जाते. काय स्टंपिंग केले पहा आणि आता सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके धडधड 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 करायला लागलेलेच असतील, कारण आता हा विकेट आहे की नाहीये त्याची पडताळणी मात्र करत असताना पाहायला मिळतंय. ते सर्व चाहते, क्रिकेटचे चाहते, त्यांचं देखील लक्ष या विकेटवर आहे आणि हा विकेट पाहावा लागेल. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे आणि त्याचीच पडताळणी मात्र पंचांच्या माध्यमातून केली जाते आणि आता पंचांचा निर्णय आलाय. पाहायला मिळालं अभिषेक नटेच्या माध्यमातून आणि आता हा बॉल जर आपण पाहिलं तर आता नो बॉल पंच घोषित करतायत. पुढचा बॉल उलट्या बॅटने फटका खेळलाय. चांगला स्ट्रोक, चांगला सजवला हा फटका निलेश होणार यांनी आणि हेच फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि पहा त्याच्या बॅट मधून हा उलट्या बॅटने फटका खेळला, दिशा दिली, जागा बनवली, जागा शोधून काढली आणि गॅप शोधत असताना मात्र बॉलला त्या ठिकाणी हलक्या हाताने ढकलून दिलं. पुढे आलेत, फटका सजवलाय चांगला. यस यस आलाय चौकार. गोलंदाज बाद.
check. हो हो, चांगला बॉल पुन्हा एकदा फिरवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट थ्रो, अभिषेक नटे कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र हे सेलिब्रेशन. आणखीन एक विकेट, बॅटर आउट. लावते, विकेट आली आहे. आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी. प्रकाश आलेत. आज बॅटिंग करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून संघाला बाहेर काढायचं आहे. 2 मोठ्या विकेट्स आल्या आहेत. निलेश सोनारची विकेट आली, चिकूची विकेट आली आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. Check. ओ यावेळेला चांगला बॉल हाताळला होता, थोडीशी दिशा चुकली आणि नो बॉल मात्र पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक एक्स्ट्राची धाव येताना पाहायला मिळेल. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. मॅचचं समीकरण मात्र प्रत्येक बॉल अखेरीस बदलत आहे. 19 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी कर्णधार आलेत विजय. 18 बॉल मध्ये 21 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल फिरलाय, बॉल पडल्यानंतर थोडासा चेंडूने वळण घेतला, गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. विजय आहेत गोलंदाजीसाठी. चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा फिल्डिंग, क्या बात आहे. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण हाच सपोर्ट महत्वाचा असतो. अगदी आपला आवडता खेळाडू मैदानामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा त्या खेळाडूला प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं मात्र गरजेचं असतं. आणि आता ऑब्स्ट्रिक्टिव्ह द फील्डचा येस पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय. येस नॉट आउट. पंचांनी त्याची पडताळणी केली आणि योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. याच पंचांच्या निर्णयांचं पालन करणं गरजेचं आहे. आता मॅच ऑन झाली आहे. अभिषेक नटे यांना आपण पाहतो एसटीएनच्या मागे. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. चांगला स्ट्रोक, यस गेला बॉल. 4 4 4 4 4 चौकार. हाताला स्पर्श करून बॉल निघून गेला समोरच्या दिशेने. 4 धावांसाठी.
हो यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, ढकलल्या बॉल हलक्या हाताने एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. ओके एका धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. म्हणजेच धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा स्ट्रोक हो नशिबाची साथ देत नाहीये आणि फटका चांगला खेळला होता, चांगला प्रयत्न केला होता आकाश यांनी, पण एक धाव मात्र आता डिक्लेअरच्या स्वरूपातली टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14 या आकड्यावर. 13 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 15ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो यावेळेला यस विकेट आली आहे आणि सेलिब्रेशन पहा. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते, मोठी विकेट येताना पाहायला मिळेल कारण आकाशची महत्वाची विकेट आता आली आहे. बॅटर आउट. समीकरण मात्र बदलतंय कारण 12 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 15ची गरज आहे. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहा ट्रिपल एस त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी क्लीन नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. प्रितेश खूप सारी मेहनत घेत आहेत. प्रितेश आमचे कॅमेरामॅन आणि त्यांच्याच माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहा आज मात्र हाच कॅमेरामॅन ऑन स्क्रीन येताना पाहायला मिळतोय. कारण जगप्रसिद्ध करण्याचं काम मात्र कॅमेरामॅनने केलंय या सर्व खेळाडूंना, पण स्वतः जगप्रसिद्ध आता पुन्हा एकदा पाहायला मिळालाय हा प्रितेश. पहिला बॉल यस पहिला बॉल त्रिफळाची यस त्या उद्ध्वस्त दांडी गुल 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 विकेट. लांडी गुल केली आहे. पहा एवढा प्रचंड टर्न झाला तो बॉल आणि एवढा वळवला ना बॉल फलंदाजाला कळला देखील नाही आणि बरोबर बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवरती आणि विकेट देखील आली आहे. आणि आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळत आहेत. संजू बाबा बॅटिंग साठी आले आहेत आणि आता मॅचचं समीकरण 11चा खेळ शिल्लक आहे. 15 करायचे सामना जिंकण्यासाठी. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते आहे. पहिली सेमीफायनल. ओहो आणखीन एक विकेट यस आणखीन एक विकेट येईल का पाहायचंय. यस बॅटर मात्र या ठिकाणी बाद घोषित केला जातोय आणि आणखीन एक विकेट आली आहे. पहा काय मॅच रंगली आहे. कधी सामना इकडे झुकतोय, कधी सामना तिकडे झुकतोय, कधी एका बाजूला जय मातादीच्या बाजूने, कधी एका बाजूला शिवडीची श्री लक्ष्मी माताच्या बाजूने आणि आता आणखीन एक बॅटर मात्र माघारी परतताना पाहायला मिळालाय. यस बॅटर आउट आहे. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडेसे पुढे आले, पुढे सरसावले आणि तदनंतर मात्र काय यष्टीरक्षण केले अभिषेक नटे यांनी आणि त्यांना देखील ठाऊक आहे ही महत्वाची विकेट होती. आता हॅट्रिक बॉल आहे या खेळाडूसाठी. हॅट्रिकची सुवर्ण संधी. नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी दीक्षित. अजिंक्य आज मात्र जिंकवतोय आपल्या संघाला हा अजिंक्य.
ओ यावेळेला दिशा थोडीशी चुकली. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. हो पुन्हा एकदा फिरला बॉल आणि आता आणखीन एक चेंडू. वाईट बॉल पंच घोषित करतायत. चांगला बॉल हाताळला गोलंदाजाने, कारण थोडासा बचावला फलंदाज. अगदी मागून दांडी गुल करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत होता जरूर, पण पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा अगदी 2 ते 3 इंच बचावला फलंदाज, आणि तर यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्याच असत्या. यावेळेला टॅप करायचा होता, फिल्डर होते त्या ठिकाणी, रन मात्र मिळणार नाहीये. आणि आणखीन एक चेंडू आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओ आणखीन एक चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. यावेळेला सजवलाय बॉल, फटका खेळलाय त्या ठिकाणी, फिल्डर होते. एक धाव मात्र आली आहे, म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17. आणि हा शेवटचा बॉल आहे. फटका चांगला सजवलाय आणि आता नो बॉल पंच घोषित करतायत. अंपायर येस, पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय रो साठी. नो साठी मात्र पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्याची आता पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. नो बॉल नाहीये, थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. हा रेलिंग वर जोर देऊ नका, प्रेक्षकांना विनंती आहे. दोन्ही साईडला रेलिंग वर जोर देऊ नका, विनंती असेल. देखील ठाऊक आहे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. पण आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अभिषेक स्वतः आलेत आणि 6 बॉल मध्ये 11 धावा करायचे आहेत. पण सामना मात्र बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. ओहो पहिला बॉल फिल्डर होते आणि आणखी एक विकेट येईल का पाहायचे. यस, बॅटर आउट. ओ पुढचा बॉल पहा काय बॉल हाताळलाय गोलंदाजाने. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, यष्टी रक्षकाने बॉल अडवला जरूर. धाव पूर्ण केली आहे 1. मॅचचं समीकरण आता बदललंय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 करायचे सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका चिंतामणीच्या बॅट मधून जर आला तर मात्र मॅच ऑन पाहायला मिळू शकते. ठोकेल का चिंतामणी हा चौकार पाहावं लागेल. हो सोडून दिलाय बॉल आणि हा सोडून दिलेला बॉल मात्र वाईट बॉल घोषित करतायत. मॅच ऑन आहे कारण 4 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 9 धावा करायचे आहेत. एखादा मोठा फटका जर आला तर मॅच ऑन. ओ यावेळेला दांडी गुल.